कारण आहे आज पत्रकारांना बोलण्यामागचं काय सांगाल? आजचा या माझ्या विनंतीला मान देऊन आपण सगळ्यांनी या ठिकाणी आलेले आहात त्याबद्दल मी सर्व पत्रकार बांधवाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि स्वागत करतो। आज आपल्याला या ठिकाणी बोलवण्याचं कारण म्हणजे मी शिवराज बसवंतराव पाटील राहणार माळेगाव तालुका देगलूर जिल्हा नांदेड येथील विद्यमान सरपंच तथा देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा मी संचालक आहे। या संचालक मंडळावर असताना काही या ठिकाणी दैनंदिन कामकाज असतील किंवा या कृषी उत्पन्न बाजार समितीची जे स्थावर मालमत्ता आहे या संदर्भातील काही अनागोंदी कारभार होत असल्याबाबत आपल्याला या ठिकाणी सांगावं या उद्देशाने या ठिकाणी आपल्याला बोलवलं आहे। या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्थावर मालमत्ता विकण्याबाबतचा एक सपाटा लावलेला आहे। याची परवानगी घेत आहेत आणि काही विक्रीच्या माध्यमातून या ठिकाणी काही प्रस्ताव तयार करत आहेत आणि याची बदनामी होत आहे। एक जमिनीचं प्रकरण या ठिकाणी विक्रीचं आल्यावर त्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या माननीय मंत्री महोदयाच्या तर्फे स्टे आलेला आहे। हे सर्व घडत असताना काही देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत हानेगाव उपसमिती या ठिकाणी काही प्लॉट आहेत। हे प्लॉट काही पूर्वी लीजवर दिलेले आहेत, त्यांचं शेल्डीड तारीख संपलेली आहे। हे संपलेले असताना त्यांना वेळोवेळी नोटीस वगैरे देऊन त्यांचा पाठपुरावा करणं चालू आहे। तरी सुद्धा काही लोकांची लीज डील करत आहे। हे लीज डील करण्यामागे मुख्य हेतू कोणाचा आहे, काय आहे, हे कशा पद्धतीने करत आहेत याबाबतची माहिती मला न मिळाल्यामुळे मी दिनांक 4/11/2025 रोजी या संस्थेचे सचिव यांना लेखी पत्र दिलं आणि ह्या संदर्भात कोणतेही धोरणात्मक निर्णय असतील, लीज डीड असेल किंवा शेतीचे व्यवहार असतील, इतर कोणतेही दैनंदिन कामकाज सोडून हे कोणतेही प्रकरण या आजच्या तारखेपासून पुढील चर्चा होईपर्यंत सर्व संचालकांची चर्चा होईपर्यंत कोणतेही धोरणात्मक काम तुम्ही करण्यात येऊ नये असं त्यांना पत्र देऊन त्यांना फोनवर सुद्धा माहिती दिली आणि तशा पद्धतीचं मी माननीय सभापती साहेबांनाही सुद्धा त्या पद्धतीनं सांगितलं। तरी सुद्धा काल दिनांक 11/11/2025 रोजी याबाबतचं पत्र असताना सुद्धा त्यांनी लीज डीड केल्याचे संबंधित सचिव यांनीच फोनवर मला सांगितले। त्यावरून एक संचालक असल्या कारणाने आणि या मूळ उद्देश बाजूला सोडून जे काही प्रकार होत आहे त्याबद्दल अनियता दिसून येत असल्याबाबत मला समजलं आणि त्यामुळे ही जी आहे या ठिकाणची ते सर्वसामान्य जनतेला आणि आपल्या माध्यमातून सर्वांना कळावं म्हणून आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे। या संदर्भाची तक्रार मी माननीय जिल्हा उपनिबंधक साहेब तसेच तालुका निबंधक साहेब या सर्वांना मी पत्र दिलेलं आहे। यापुढील काळामध्ये होणारी अनर्थ टाळावी आणि याबद्दल कुठंतरी आळा घालावं यासाठी मी तात्काळ चौकशी करून पुढील होणारा प्रकार थांबवावी अशी मी कळकळीची विनंती माननीय साहेबांना केलेली आहे। या ठिकाणी वेळोवेळी मासिक सभेमध्ये सचिवांना सूचना व आदेशित करण्यात येत आहे की आपलं प्रोसिडिंग वेळेवर करा, कॅशबुक वेळेवर करा, जे काही वसुलीचे अपडेट असतील, वसुलीचे हिशोब असतील ते सर्व सभागृहाला दाखवा अशी वेळोवेळी सूचना दिलं तरी सुद्धा आज तागायत एकही रेकॉर्ड उपलब्ध नाही।
अद्यावत कंप्लीट नाही. याचं कारण काय आहे ते समजत नाही आणि यामुळे अनियमितता दिसून येत आहे. यामुळे हे असंच पेंडिंग अगर राहिलं तर याचं दुष्परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी मी आज सुद्धा त्यांना पत्र दिलं की मला प्रोसिडिंग आणि कॅशबुक आणि वसुलीचे हिशोब आणि लीजडीची यादी हे त्यांना मी मागितलं असता तरी तसं तुम्हाला मी देता येणार नाही. माननीय सभापती साहेबांचा आदेश आहे असं सांगून आणि येणाऱ्या मीटिंगमध्ये हे ठेवून तुम्हाला देण्यात येईल असं मला लेखी पत्र त्यांनी दिले. यावरून असं लक्षात येते की एक जबाबदार संचालक या संस्थेवर असून सुद्धा या संचालकाला अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरे देऊन आणि मानहानी करत आहेत याचं कुठंतरी मला खेद वाटत आहे. आणि या बाबतीत एक सर्वसामान्य शेतकरीचं प्रश्न या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत न सोडवता इतरच कार्यक्रमामध्ये लक्ष घालत आहेत आणि त्याचं उहापोह करून अनियमितता करून काहीतरी बेकायदेशीरपणे नियमबाह्य जे मान्य नाही अशा पद्धतीचं कार्य करत असल्याचे दिसून येत आहे. यास का कर्मचारी दोषी आहेत किंवा का संचालक मंडळामधले कोणी दोषी आहेत हे काही मला कळायला मार्ग नाही. हे चौकशी अंती सर्व पुढे येईल तरी याची ताबडतोब चौकशी करण्यात यावी असे मी सर्व स्तरावर पत्र देऊन त्यांना विनंती केलेली आहे. तर याबाबत आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो. बाजार समितीमध्ये अनागोंदी व्यवहार होत असल्याची तक्रार आपण दिलेली आहे. नेमकं या संचालकांचा किंवा सभापतींचा कोणासोबत हितसंबंध जोडल्याची सुद्धा आपण त्यांच्यावरती एक आरोप केलेला आहे. याबाबत तुम्ही कितपत शक्यता आहे की ते हितसंबंध जोडलेले आहेत? नाही, मला जे काही आपल्याला पत्र दिले 4 तारखेला पत्र दिल्यानंतर सुद्धा आपण 11 तारखेला तुम्ही लीजडील करता येऊ आणि त्या संबंधित व्यक्तीचं जे काही पुरावे असतील त्याला जे काही नियम असतील आपल्या संस्थेअंतर्गत ते नियम कोण्या धर्तीवर केलं काय केलं काहीच न करता एकदम 4च दिवसामध्ये लीजडील करण्यामागचं कारण काय यावरून असं मला दिसत आहे की याच्यामध्ये कुठंतरी पाणी मुरतंय काहीतरी आहे का एक शंका उत्पन्न होत आहे. तो शंका निरसन होईपर्यंत मी शंका धरावं हे माझं सार्थ विचार आहे. मला कोणावर ऑब्जेक्शन आहे आणि हितसंबंध आहेत का नाही हे चौकशी आणती जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत कळणार नाही. मला त्याबद्दलची एक अनियमितता दिसून येऊन मला वाटलं म्हणून मी यामध्ये शंका उत्पन्न केलेला आहे. मी कोणाचे हितसंबंध आहे असं मी अजिबात म्हणलेलं नाही. सर तुम्ही यामध्ये आता सांगता आरोप केलेले आहेत की यावेळेस मग तुम्ही सभापती आणि दुसरे जे संचालक आहे तुमच्यासोबतचे त्यांनी पुढे याबद्दल कधी भूमिका घेतली नाही पण तुम्हाला ही भूमिका घेऊन समोर यावं लागतंय आणि सभापतीने तुमच्या या संदर्भात बोलणं वगैरे झालं होतं का? त्यांचा प्रतिसाद कसा होता? नाही, सभापती साहेबांना काय माहिती आहे काय नाही हे मला माहित नाही. जे मासिक सभेमध्ये विषय येतात त्या विषयाला जे काही अनुसरून काम आहे ते संबंधित सचिवानं करायला पाहिजे. या ठिकाणी गेल्या 3 महिन्याचेच प्रोसिडिंग रेडी नाही, अद्यावत रेडी नाही. कोणते विषय कोण्या महिन्यामध्ये टाकले काय केलंय अनागोंदी काय केलंय हे काही कल्पना नाही. आणि याबाबत वेळोवेळी संचालक मंडळाने सुद्धा त्या सचिवांना ताकीद दिलेलं आहे की तुम्ही आज तागायत सर्व रेकॉर्ड अद्यावत ठेवा. वेळोवेळी सांगलं तर सुद्धा ही कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित रेकॉर्ड ठेवलेले नाही. यामागचं कारण काय आहे ते गुलदस्त्यातच आहे. आता यामध्ये काही संचालक दोषी आहेत काय सचिव दोषी आहे किंवा अजून काय भानगड आहे हे जोवेळपर्यंत चौकशी होत नाही तोवेळपर्यंत कळायला मार्ग नाही. त्यानंतर तुमची येणाऱ्या काळामध्ये जर समजा अशी लवकरात चौकशी नाही झाली तर नेमकी भूमिका काय असणार आहे? काय या पद्धतीची अगर चौकशी नाही झाली मी काही दिवस वाट पाहणार आहे. परत एकदा मी त्यांना स्मरणपत्र माननीय जिल्हा निबंधक साहेबांना पत्र देईल. त्यानंतर लोकशाही मार्गानं आणि काय करता येईल उपोषणाचा मार्ग आहे उपोषणाचा मार्ग अवलंबवा येईल
त्यानंतर सुद्धा काही होत नसेल तर माननीय न्यायालयामार्फत मी न्याय मागायचं काम करेन. सर, शेवटचा प्रश्न याच्यामध्ये की तुम्ही जे आरोप केलेले आहेत सगळे, यामध्ये तुम्ही मग निबंधक नांदेडला तुम्ही किंवा इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांना या संदर्भात बोललं का किंवा ह्या गोष्टी घडत आहेत? नाही, मी आजच माननीय साहेब उपनिबंधक साहेब देगलूर यांच्याशी फोनवर बोललो. त्यांनी या ठिकाणी उपलब्ध नव्हते, त्यामुळे त्यांची माझी भेट प्रत्यक्षात झालेली नाही. त्यांची मी वेळ मागितलेली आहे. येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये त्यांनी नवीनच रुजू झाले असल्या कारणाने त्यांची माझी भेट झाली नाही. मी काल या संदर्भित माहिती माननीय जिल्हा उपनिबंधक हिरे साहेब काहीतरी आहे त्यांचं नाव, हिरे साहेबांशी सुद्धा माझं फोनवर बोलणं झालं. याबाबतची त्यांना मी फोनवर माहिती दिली आणि तशा पद्धतीचं मी तक्रार देत आहे असं सांगितलं. या दरम्यानच्या 2-3 दिवसातच हा कार्यक्रम झाल्यामुळं मी त्या अधिकारी साहेबांना भेट माझी प्रतीक्षा झाली नाही. तरी सुद्धा याबाबतची माहिती मी फोनद्वारे त्यांना देण्यात आलेली आहे.